असं एक वाक्य सांगितलं होतं की रमेश, इथून पुढच्या आयुष्यामध्ये नमस्कारांच्या जागा कधी चुकू देऊ नको. म्हणजे हे वास्तव आहे की नमस्कारांच्या जागा चुकतायत. ज्यांच्या पुढे मस्तक टेकवावं अशी माणसं आज कमी होत आहेत. पण आजही ज्यांच्या पुढे मस्तकच नाही तर नतमस्तक व्हावं वाटतं असं महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती मा जिजाऊ विद्येची आराध्य दैवता सरस्वती यांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या सत्कार सोहळ्याला आणि मार्गदर्शन कार्यक्रमाला विचारपीठावरती उपस्थित असणारे, ज्यांची पुस्तकं वाचून अनेक लोक घडली त्यापैकी मीही एक आहे असं मी सांगेन, ते आदरणीय साळुंके सर, माझे सगळे सहकारी मित्र आणि समोर उपस्थित असणारे माझे मित्र आणि मैत्रिणी. खरं तर आजच्या कार्यक्रमातून जे वेगवेगळे संदेश जातील त्यातला एक खूप महत्त्वाचा संदेश हा असेल की स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते. कारण सकाळपासून आपण इथं बसलेला आहात, अजून किती वेळ हे सहन करावं लागतंय, पण स्पर्धा परीक्षा करत असताना असंच संयमी राहणं गरजेचं आहे. त्यामुळे इथं बसलेले सगळेजण इथून पुढची 2, 3, 4 वर्ष जेही काय अभ्यास तुम्ही कराल, अर्थात पंचवार्षिक प्लॅन करा असं मी म्हणत नाहीये, पण जे काही ग्रॅज्युएशन वगैरे करत असतील त्यांना 3-4 वर्ष अजून थांबावं लागेल. ते सगळे संयम ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वप्रथम थोडी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपल्या सगळ्यांना सकाळी वाट पाहायला लागली पावसामुळं. मी नेहमी म्हणतो की या वयाचा आणि वाट पाहण्याचा खूप जवळचा संबंध आहे. किंबहुना तारुण्य आणि वाट या 2 शब्दांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण या वयामध्ये आमचा बहुतांश काळ वाट पाहण्यात जातो. काहींचा बहुतांश वेळ वाट लावण्यात जातो एखाद्याची. काही जण रामजींसारखी माणसं वाट धावण्याचं काम करत असतात आणि तुमच्यासारखे बसलेले काही जण वाट शोधण्याचं काम करत असतात. मला खात्री आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीतलं व्हायचं हे तुम्ही ठरवाल. इथून पुढचा अर्धा तास तुम्ही तुमची मनं दगडासारखी करून बसाल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो. खूप मरगळ आलेली आहे. एक उदाहरण मी नेहमी सांगतो की तुम्ही खूप टाळ्या वाजवतात, छान वाटतं ज्याला इथं बसल्यानंतर टाळ्या. कारण मीही कधी काळी तुमच्यासारख्या समोर बसलेला माणूस आहे. मीही टाळ्या वाजवलेल्या आहेत, शिट्ट्या वाजवलेल्या आहेत, काही कार्यक्रमात वन्समोरच्या मागण्या केल्या आहेत. त्यात प्रचंड आनंद असतो, त्यात काही विषयच नाही. पण गेल्या 1.5-2 वर्षाचा अनुभव आहे की त्याहीपेक्षा जास्त आनंद असतो ज्यावेळेला तुम्ही इथं बसलेला असता आणि त्या वाजणाऱ्या टाळ्या तुमच्यासाठी वाजत असतात. मला खात्री आहे की तुम्ही होत असतात. इथं बसलेली माणसं, इथं बसलेले मित्र मैत्रिणी भविष्यात इथं येण्याचे स्वप्न नक्की पाहतील. एक उदाहरण सांगतो. एक गायक असतो, कारण टाळ्याचा संदर्भ दिला की तुम्ही टाळ्या वाजवताय, भारी वाटतं. खरं तर या वयात पोरांच्या आणि पोरींच्या मनात काय चाललेलं असतं अजिबात कुणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही टाळ्या वाजवताय. एक गायक असतो आयुष्यातला, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी सांगतो हा किस्सा, की आयुष्यातला पहिला गाण्याचा कार्यक्रम असतो त्याचा. स्टेजवरती येतो आणि गाणं म्हणायला लागतो. अगदी मन लावून गाणं म्हणत असतो. असंच खचाखच भरलेलं स्टेडियम, सभागृह, आणि गाणं म्हणतो आणि खाली उतरायला लागला की पब्लिक मधून आवाज येतो वन्स मोर. मला भारी वाटतं, अरे पहिलं गाणं, पहिला कार्यक्रम, तुडुंब गर्दी आणि तेही वन्स मोर. पुन्हा अगदी मन लावून गाणं म्हणायला लागतं. अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत असतो. गाणं म्हणतो, पुन्हा खाली उतरायला लागला की पुन्हा वन्स मोर. एकदा झालं, 2दा झालं, 3दा, 4, 5, 10, 20 वेळा वन्स मोर होतं. ह्याच्या नरड्यात काही जीव राहत नाही. मग तो पास करायला किती वेळा वन्स मोर करताय. पब्लिक मधून आवाज येतो का जोपर्यंत चांगलं म्हणत नाही ना तोपर्यंत वन्स मोर करावं. मला खात्री आहे की तुमच्या वाजणाऱ्या टाळ्या त्या अँगलला नक्की नसतील. खरं तर 4 मे 2012ला माझा UPSCचा रिझल्ट आला. देशामधून 287व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केले. कार्यक्रम करण्यामागचा प्रामाणिक उद्देश हाच होता की मी ज्यावेळेला महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो, मी ज्यावेळेला विद्यालयामध्ये शिकत होतो, त्याला आमच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी चुकीची समजूत होती की एखाद्या विद्यार्थ्यांना IAS व्हायचं, IPS व्हायचं किंवा स्पर्धा MPSC मधून असेल किंवा IBPS मधून असेल, एखाद्या चांगल्या पदावरती जायचं असेल तर त्याच्याकडे कोणते गुण असले पाहिजेत याची एक चुकीची समजूत आमच्या डोक्यात होती. आम्हाला वाटायचं की त्या पोरांना अतिशय श्रीमंत सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलं पाहिजे, त्याचे आईवडील शिकलेले असले पाहिजेत, त्यांना कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये जाऊन पहिले काही वर्ष शिक्षण घेतलं पाहिजे, त्यानंतर त्याचं कॉलेजचं लाईफ पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी झालं पाहिजे, UPSC करायचे म्हणजे दिल्लीला गेलं पाहिजे, कमीत कमी 5 वर्ष तरी अभ्यास केला पाहिजे, इंटरव्ह्यू मॅनेज होतात त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे, आणि पुन्हा हे सगळं असून नशिबात असलं पाहिजे. हे सगळ्या अटीचं जर कोणी तंतोतंत पालन करत असेल तर तो अधिकारी होतो, अशी एक स्टँडर्ड
ही जी काही अटींची यादी होती. पण मी नेहमी सांगतो की माझ्याकडे यातली एकही गोष्ट नव्हती. माझ्या बाबतीत तुम्हाला माहीत असेल, माझा जन्म सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका आहे. तिथं महागाव नावाचं एक गाव आहे, 1200 लोकसंख्या वस्तीचं. मी नेहमी उपहासाने म्हणतो की माझ्या गावाचं नाव महागाव आहे, पण गावातल्या लोकांच्या गुणामुळे महाआगाव म्हणून आमच्या तालुक्यात फेमस आहे. नेहमी भांडणं करून पेपरमध्ये चर्चेत राहणार आमचं गाव. आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला. म्हणजे मला आठवत आहे की ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला प्रकल्पग्रस्त गाव असल्यामुळं तळ्यावरती जगदीश पाटील सर नावाचे कलेक्टर त्यावेळेला आमच्या सोलापूर जिल्ह्याचे होते आणि ते आले होते एका कामानिमित्त. तर अक्षरशः क्रिकेट खेळत असताना बॅट बॉल तिथंच सोडून त्या तळ्यातल्या नदीच्या पाण्यातून पळत पोरं 1-1.5 किलोमीटर गेली होती की कलेक्टर कसा असतो हे बघायचं होतं त्यांना. म्हणजे अशा गावामधून मी आलो. माझंही शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. माध्यमिक शिक्षण संत सावतामाळी विद्यालय आरण या ठिकाणी झालं. मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ शिक्षणाच्या बाबतीत. कारण असं म्हणतात, शिक्षणाची व्याख्या एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. डीएडला असताना पाठ केली होती, अजून पाठ आहे. म्हणजे मनुष्याच्या अंगी असणाऱ्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण असतं. म्हणजे प्रकटीकरण म्हणजे वर्षभर घोकणं आणि परीक्षा आलं की ओकणं, याला अभ्यास गुणवत्ता म्हणत नाही. अर्थात गुण हे जर का तुमची मापदंड असेल एक, तर तुम्हाला परीक्षेत गुण मिळायला पाहिजेत. पण त्याहीपेक्षा शिक्षणामधून अजून काही अभिप्रेत असतो. शिक्षणामधून माणसाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असं म्हणतात. तर माझा तो त्या काळात झाला होता. कारण आमच्या हायस्कूलमध्ये बऱ्याच स्पर्धा व्हायच्या. हस्ताक्षर, चित्रकला, वक्तृत्व, गायन, कथाकथन, प्रश्नमंजुषा सगळ्यात सहभागी व्हायचो. त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होऊन बऱ्याच गोष्टी जवळून अनुभवता आल्या. आणि मग 10वीला खरं तर त्या 5-6 वर्षाच्या काळात माझा कधी वर्गात पहिला नंबर आला नाही. कारण एक पोरगी होती, तिनं काही जमू दिलं नाही 10वीपर्यंत. बिचारी वर्षभर अभ्यास करायचे आणि आम्ही मात्र सगळे म्हणजे मार खायला जरी जी 10 सिलेक्ट केली त्यात आम्ही असणार 100%. म्हणजे अगदी प्राचार्याचे चष्मे फोडण्यापासून सगळी कामं आधी केलेली. अशा प्रकारचे कॅटेगरीतले आम्ही सगळे लोक होतो. आणि मग नेहमी दुसरा नंबर यायचा. मला फक्त एकदा 9वीत असताना पहिला नंबर आला होता. त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं होतं की मामांकडे शिकायचो. 9वीत ज्याचा पहिला नंबर येईल त्याच्या हस्ते झेंडा फडकवायचा असायचा 1 मेला. मग मामाने सांगितलं होतं 6 महिने झाल्यावर की आता झेंडा फडकवायला पहिला नंबर आला तर ठीक, नाही तर 10वीला गबाळ गुंडाळायचा आणि गावाकडे निघून जायचं तुझ्या. त्यामुळे त्या वर्षी तेवढा सिरियसली अभ्यास केला होता. 10वी झाली. 10वीला 85% साधारणतः मार्क्स पडले आणि मी 11वी-12वी सायन्स शाखेत प्रवेश घेतला बार्शीमध्ये. माझी आई बांगड्या भरण्याचा व्यवसाय करते. करायची असं म्हणणार नाही, कारण ती अजूनही करते बांगड्या भरण्याचा व्यवसाय. लहानपणी तिच्यासोबत शेजारच्या गावामध्ये ज्यावेळेला ती बांगड्या विकायला जायची त्यावेळेला मी आरोळी ठोकण्याचं काम केलेलं आहे. किंबहुना लहानपणी उधारी गोळा करणं हेच प्रमुख काम माझ्याकडे असायचं. आणि मग त्या घरात वाढलेलो. वडील व्यसनी होते, त्यांना दारू पिण्याचं व्यसन होतं. आणि एक व्यसन घरामध्ये व्यसनी पुरुष असल्यानंतर घरात जी काही ओढाताण होती ती माझ्या घरातली होती. मग 11वी-12वीमध्ये बार्शीमध्ये प्रवेश घेतला सायन्स शाखेमध्ये. ट्युशन लावता येत नव्हती, 3000 फी असायची. एका विषयाची ट्युशन लावली होती, मामांनी पैसे दिले होते, ती फिजिक्सची, की ज्याला मला 99 मार्क्स होते त्यावेळेला. पण मी नेहमी म्हणतो मी फिजिक्स मधला दादा माणूस अजिबात नाही. याचा एकच अर्थ होता की माझं पाठांतर खूप चांगलं होतं. खूप 11वीत गेल्यापासून 12वीच्या वह्या घेऊन तोंड पाठ करायला सुरुवात केलं होतं. कारण माहिती आहे की एवढे 4 वह्या पाठ केल्यानंतर मार्क्स पडतात, तर काय हरकत आहे मार्क्स पाडायला. त्यामुळे अगदी झोपीत न उठवलं आणि 4 पाण्याची थेरी असली मन म्हणलं तरी ए अँड द सुद्धा राहत नव्हतं. खडा 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 म्हणून टाकलं. इव्हन अजूनही मी नेहमी म्हणतो, मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की मला अजूनही विचारलं कोणी की बाबा सांग स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय. तर वेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम अलॉंग द सेम लाईन बट इन अपोजिट डायरेक्शन. The shape of resultative appears to be stationary, such waves are called as stationary waves. तोंड पाठ करून टाकलं होतं. मी हे यासाठी सांगितलं की मागाशी सरांनी पण बोलताना सांगितलं, मॅडमनी सांगितलं की माणसानं स्वतःला चांगलं ओळखलं पाहिजे. कारण कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर यशस्वी होण्याचं साधं सूत्र असतं. त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणते गुण लागतात, त्यातले माझ्याकडे कोणते आहेत आणि राहिलेल्या वेळात उरलेले कसे आत्मसात करता येईल. तेव्हा मला खूप चांगला ओळखून होतो. माझी 12वी झाली. दुर्दैव त्यावेळेसचं असं की 12वीच्या 1 महिना अगोदर माझ्या वडिलांचं निधन झालं. 22 फेब्रुवारीला एक्झाम होती आणि 11 जानेवारीला वडिलांचं निधन झालं. मी बाकीच्या बऱ्याच मुलांसाठी हा किस्सा आवर्जून सांगेन, कारण बरेच जण परिस्थितीचं रडगाणं गात असतात. मी त्यांच्यासाठी हा किस्सा आवर्जून सांगेन की परिस्थिती किती वाईट असू द्या. कारण वपूंच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संकट, प्रॉब्लेम्स कुणाला नसतात, प्रत्येकाला येतात. संकट, अडचणी येतच असतात, पण प्रत्येक समस्येचं उत्तर असतं. काहीचं उत्तर वेळ असेल, काहीचं पैसा असेल, काहीचं माणसं असेल, काहीचं परिश्रम असेल, पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतं.
आणि त्यातलंच एक सुंदर वाक्य आहे की आयुष्यात एका विशिष्ट उंचीपर्यंत जर तुम्हाला गाठायची असेल तर प्रचंड संघर्ष करावा लागतो. पण एकदा का तुम्ही त्या उंचीवरती पोहोचलात की तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्या ती उंचीच सोडवत असतात. त्यामुळे जर का तुम्ही स्वप्न बघत असाल की मला त्या उंचीवरती जायचं तर गृहीत धरून चला की अडचणी संकट येणार आहे. माझा प्रसंग सांगतो. मला 11 जानेवारीला मी बार्शीमध्ये राहायचो. 250 रुपये तिघांमध्ये असणारी रूम आम्ही केली होती त्यावेळेला, की त्यावेळेला 700-800 रुपये दोघांमध्ये असणारी रूम जनरली मुलं करायची. पण परिस्थितीमुळे आम्ही 250 रुपयाची रूम केली होती आणि तेही जास्त होत आहेत म्हणून परत आम्ही 150 रुपयाच्या एका रूमवरती शिफ्ट झालो. त्यामुळे बऱ्याच जणांना घरच्यांना माहीत नव्हतं मी रूम चेंज केलेली. मोबाईल नावाचा प्रकार त्यावेळेला माझ्याकडे नव्हता अजिबात. आणि मग वडील पहाटे एक्सपायर झाल्यानंतर बार्शीमध्ये चुलत्यांचं घर होतं. तो चुलत्याचा म्हणजे चुलत भाऊ माझा येऊन मला शोधून गेला पण मी काही सापडलो नाही. मग त्याने त्या रूममधल्या एका मुलाला सांगितलं की भेटला तर सांग असं असं झालंय म्हणून. मग मी 9:30ला एका वाचनालय कट्ट्यावरती पेपर यायचे आणि ते वाचत असताना त्या मुलानं मला बघितलं आणि त्याने मला सांगितलं की असं असं झालं. ही बातमी कळल्यानंतर मला माझ्या रूमवरती जावं लागलं कारण माझा STचा पास जो होता, कन्सेशनचं जे हे होता पास होता 1/4चा, तो तिथं ठेवलेला होता. तो घेऊन मी गेलो. तिथं मांगडे चाळ म्हणून आहे, तिथं चुलते राहायचे माझे, त्यांच्या घरी गेलो सायकलवरती. तर ते गावाकडे निघून गेले होते. अक्षरशः मी 10 ते 15 मिनिट तिथं रडत बसलो होतो कारण माझ्या खिशात त्यावेळेला 2 रुपये नव्हते. थोड्या वेळानंतर शेजारचा मुलगा आला. त्यानं विचारलं की अरे तू इथं कसं काय अजून. मग मी त्याला सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे बाबा, मला 3-4 रुपये दे. ते घेतले आणि मी गेलो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आहेत अडचणी संकट आहेत पण टाऊन सलाखून निघाल्याशिवाय सोन्याला झळाळी येत नाही. त्यामुळे असं कधी समजू नका माझी, कारण मी नेहमी म्हणतो की माझी परिस्थिती हीच माझी प्रेरणा होती. त्या अडचणी आहेत म्हणून सबबी सांगत बसू नका. की राजे म्हणजे आपण सकाळपासून उल्लेख होतोय की राजे शिवछत्रपतींना जर आम्ही आमचा आदर्श मानतो, त्यांच्या महाराष्ट्रात असल्याचा स्वाभिमान बाळगत असू तर सबबी कधी सांगू नका. मोहीम फत्ते झाली म्हणून सांगा जिथंही जाल तिथं. कारण मग ती 12वी झाली माझी. 12वीला 88.50% मार्क्स होते. तरी सुद्धा ग्रामीण भागातल्या शिक्षणाचं सूत्र आहे कमी काळात कमी खर्चात सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. त्या सूत्रानुसार मलाही DEDला प्रवेश घेण्यात आला. मी नेहमी म्हणतो की मी नाईलाजानं DEDला गेलो. पण आज जेव्हा मी मागं वळून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात DEDच्या त्या 2 वर्षाचा खूप मोठा वाटा आहे. अजून एक गैरसमजूत अशी असायची की 5वीत असताना 5वीपासून वगैरे ठरवावं लागतं IAS व्हायचं म्हणजे. तोपर्यंत माझ्या डोक्यात काही नव्हतं. DEDला असताना सगळ्यात जास्त कॉलेज बुडवणारा विद्यार्थी मी होतो. कारण त्यावेळेला मी नेहरू युवा मंडळाचा अध्यक्ष होतो, तंटामुक्त समितीवर सदस्य होतो, 2 DED स्टुडंट असोसिएशन आहे, दुसरी एक विद्यार्थी संघटना होती, एकाचा डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी, एकाचा उपाध्यक्ष जिल्ह्याचा. आणि राजकीय सभांमध्ये भाषणं ठोकणं हा माझा आवडता उद्योग होता. कारण एका विशिष्ट पक्षावरती प्रेम नाही पण माईकवरती प्रेम करणारा मी माणूस होतो. त्यामुळे भाषणं करत फिरायचो आणि मग त्यामुळे भरपूर वेळा मी कॉलेज बुडवत असायचो. पण राजकारणात असल्यामुळे काही गोष्टी खूप चांगल्या जमायच्या. सेकंड इयरला असताना स्पेशली की 10-15 दिवस कॉलेज बुडवल्यानंतर ज्या दिवशी कॉलेजमध्ये येणार आहे त्याच्या आदल्या दिवशी ज्युनियर जे काही मित्र होते त्यांना सांगून ठेवलेलं असायचं. कॉलेजवरती फळ्यावरती एक बोर्ड लागलेला असायचा, आपल्या कॉलेजचे विद्यार्थी रमेश घोलप यांनी खालील स्पर्धात पारितोषिक मिळवले, त्यांचं हार्दिक अभिनंदन. सकाळी माझा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला असायचा ज्या दिवशी जाणार. आणि मग गेले की एक सुंदर भाषण ठोकायचं. आमच्या प्राचार्यांना भाषण खूप आवडायचं. पुन्हा ते माझं प्रचंड कौतुक करायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा गायब. त्यामुळे स्लॅम बुक लिहिणं हा एक प्रकार असतो जनरली सगळीकडे. त्यात बऱ्याच जणांनी माझ्याविषयी लिहिलं होतं घोलप गायब तरी पण साहेब. हा कधीच येत नाही तरी सुद्धा नेहमी याचं कौतुक होतं. आणि मग अशा प्रकारे तो DEDचा माझा 2 वर्षाचा काळ संपला. आणि मी आमच्या शेजारी बावी नावाचा एक माढा नावाचा एक तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये बावी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो. आणि ज्या घरातून, ज्या समाजातून, ज्या खेड्यातून मी शिकलो होतो त्यात शिक्षक होणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळेला माझं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून BA सेकंड इयर चालू होतं. म्हणजे मला गर्व नाही पण अभिमान आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून BA करून IAS झालेला मी पहिला माणूस आहे. त्यामुळे असं कधीही समजू नका की मला पुणे मुंबईला जाऊन कॉलेज करता आलं नाही म्हणजे मी होऊ शकणार नाही, असं कधीही समजू नका. मी 3 वर्षात कधीही कॉलेजला गेलो नाही, फक्त परीक्षा द्यायचो. ते आमच्या बार्शीतल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सेंटर आहे, त्यांना पण माहित नव्हतं की आपला विद्यार्थी आहे सिलेक्ट झालेला. पण मी ओळखलं होतं माझ्याकडे काय आहे ते. आणि त्या DEDच्या 2 वर्षांच्या काळात म्हणजे मला आठवतंय DED स्टुडंट फेडरेशनवर काम करताना ज्यावेळेला आम्ही मोर्चे आंदोलनं काढायचो आणि निवेदन द्यायला तहसीलदारकडे जायचो त्यावेळेला कुठंतरी असं वाटायचं की आपण तहसीलदार असायला पाहिजे, तेव्हा हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. त्यामुळे लोकांसाठी काम करण्याची तळमळ हीच माझी प्रशासनात येण्यामागची प्रेरणा आहे. आणि नेहमी म्हणतो मरेपर्यंत प्रेरणेची बेईमानी कधी करणार नाही. जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करेल. कारण कुणीतरी विकासाची व्याख्या सांगताना असं म्हटलंय की एक व्यक्ती 100 पाऊल पुढे गेला म्हणजे विकास झाला असं नाही.
100 माणसं मिळून एक पाऊल पुढे गेली तर त्याला विकास झाला असं म्हणतात. ग्रामीण भागातून, मुक्त विद्यापीठातून, एखाद्या गरीब कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला एखादा विद्यार्थी झाला म्हणजे खूप काही झालं असं म्हणण्याचं कारण नाही. त्यामुळे मी भरपूर कार्यक्रम केले, विद्यार्थ्यांशी संवाद साधले. म्हणजे माझा उद्देश हाच असतो की इथं बसलेले, इथून उठत असताना तुमच्या मनामध्ये जर रमेश घोलप होऊ शकतो तर मी पण होऊ शकतो एवढं एक जरी वाक्य आलं तर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं सार्थक झालं. डीएड आणि मग त्यावेळेला तहसीलदार हो वाटायचं. शिक्षक म्हणून जॉईन झालो, मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती, मला यापेक्षा काहीतरी मोठं व्हायचं. आणि मग पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला की पुण्याला जाऊया. रजा टाकली, सांगितलं घरातली परिस्थिती कशी होती. त्यावेळेला घरकुल होतं मावस बहिणीचं, त्यातल्या 2 रूम होत्या, त्यातल्या एका रूममध्ये आई, मी आणि माझा मोठा भाऊ राहायचो आणि एका रूममध्ये ते राहायचे. तरी सुद्धा मी निर्णय घेतला की पुण्याला जायचं. रजा काढल्यापासून 1.5 महिना गावातच होतो, कारण पुण्याला जायला पैसेच नव्हते. आणि मग कसं करता येईल, पुन्हा तिथं राजकारणाचा थोडा फायदा झाला. आमच्याकडे ते प्रायव्हेट फिनान्सवाले काही लोक फिरायचे, गाई घेण्यासाठी 18,000 रुपयांचं कर्ज मिळायचं. शेजारची गाय दाखवली, तिच्याच कानाला बिल्ला मारला आणि 18,000 रुपये त्यांच्याकडून उचलले आणि त्यातल्या 8-10 हजारांची पुस्तकं घेतली. आणि सप्टेंबर 2009 मध्ये मी पहिल्यांदा पुण्यात गेलो स्पर्धा परीक्षा करायची आणि विशेषतः तहसीलदार व्हायचे. हे पुन्हा यासाठी जोर देऊन सावकाश यासाठी सांगितलं, खूप लवकर कळावं लागतं, मला खूप उशिरा कळलं, असे बरेच जण एक्सक्यूज घेतात त्यांच्यासाठी. मला सप्टेंबर 2009 मध्ये मी पुण्यात गेलो, तहसीलदार व्हायचं. मित्रांनी माझी भरपूर हवा करून ठेवली. 1-2 मित्र होते तिथं की एवढे मार्क आहेत, हिंदीला 10वीत बोर्डात पहिला आहे, भाषण अशी करतो, एवढे मार्क्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. मी गेल्यानंतर सांगितलं की बाबा मला तहसीलदारची परीक्षा द्यायची. सगळी हसली. त्यानं मला बाजूला घेतलं आणि सांगितलं, कशाला इज्जत घालायला लागलाय. म्हटलं तुझ्याविषयी भरपूर सांगितलंय, UPSCची परीक्षा द्यायची म्हण, कलेक्टरची परीक्षा. आणि सप्टेंबर 2009 मध्ये मी ठरवलं की मला UPSCची परीक्षा द्यायची. अतुल लांडे सर आले नाहीत, ते आले असं तर त्यांना माहित आहे. मी एका कागदावरती प्रश्न लिहून गेलो, UPSC म्हणजे काय, मराठीत देता येते का, किती मार्कांची असते वगैरे वगैरे वगैरे. जे मनात येतात ते सगळं लिहिलं. कारण माझं म्हणणं आहे, माणसानं चांगलं जाणून घेण्यासाठी कधी लाजू नये आणि पुन्हा भरपूर कळतंय म्हणून माजू नये. त्यांच्याकडे गेलो आणि विचारलं त्यांना, जे काय सगळं विचारलं आणि अभ्यासाला सुरुवात केली. सप्टेंबर 2009 ते एप्रिल 2010 मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात जास्त अभ्यास त्या काळात केला, कारण सगळं नवीन होतं. जनरली मुलं ग्रॅज्युएशन करतात, त्याचा फायदा अभ्यास करताना होतो. माझं 3rd इयर चालू होतं. सेकंड इयरचे 2 विषय सामाजिक कार्याच्या नादातून ठेवले होते, ते 2 अजून काढायचे होते. असे म्हणून 8 पेपर माझे. आणि ते ह्याच्याच भरोश्यावर, त्यावेळेला UPSC प्रिलिम्सला हिस्ट्री माझा ऑप्शनल होता, प्रिलिम्सला ऑप्शनल सिस्टीम होती त्यावेळेस. आणि मग UPSCच्या अभ्यासावर मी ग्रॅज्युएशनचे पेपर देणार होतो. माझं उलटं होतं. जनरली मुलं ग्रॅज्युएशनच्या अभ्यासावरती स्पर्धा परीक्षा देतात. आणि मग मी अभ्यासाला सुरुवात केली. सकाळी 2 वाजता उठायचो, सकाळी 6 वाजता आम्ही सगळा अभ्यास करून 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचो कंटिन्यू. शिक्षक भवनला राहायचो. त्या विशाल भेदुरकर सर इथं आलेत मगाशी, त्यांचं मी बघितलं, कारण ज्यांच्या ठिकाणी मी कार्यक्रम बोलत असताना माझा MPSCचा रिझल्ट आला होता, ते यवतमाळच्या इथं आले. ते पण काही काळ त्यावेळेला त्यांची UPSC मेन्स दिली होती म्हणून त्या ठिकाणी आले होते. सकाळी 6 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत कंटिन्यू अभ्यास करायचो. आणि तुम्ही जर प्रामाणिक असाल तुमच्या ध्येयाशी तर तुम्हाला मदत करणारी माणसं भेटतात. कारण मला आठवतंय, परत त्यांचं सिलेक्शन नाही झालं तर त्यांनी त्यांची मराठी साहित्याची जी काही सगळी पुस्तकं होती ती यवतमाळवरून एका व्यक्तीकडे माझ्यासाठी पाठवून दिली होती तिथं. आणि मग भरपूर अभ्यास केला त्या काळात. दुपारनंतर 2 नंतर जेवण वगैरे करायचं, काय असेल ते थोडा वेळ रेस्ट घ्यायची आणि परत जोपर्यंत वाचू वाटतं तोपर्यंत वाचायचं. बरेच जण विचारतात की सर कधी अभ्यास करू, पहाटा अभ्यास करावा. तर तुझं ज्या वेळेला चांगला होतो त्यावेळेला कर. कारण शेवटी बघा, प्रत्येकाचे, मी आज 10 गोष्टी सांगितल्या आणि तुम्हाला 5 आवडत असतील तर 5च घ्या, 5 सुट होत असतील. सगळं कुणाला तरी ब्लाइंडली फॉलो करू नका. तुम्ही 8 दिवस अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळतं तुमचा प्राईम टाइम कोणता आहे, कोणत्या वेळेत तुमचा चांगला अभ्यास होतो, त्या वेळेत करा. कारण पहाटे उठून अभ्यास करणं हे माझं अजून स्वप्न आहे. आय डोंट नो ते कधी पूर्ण होईल, कधीही पहाटे उठलं. तेव्हा प्रत्येकाची स्वतःची एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे की बाबा मी शेवटी UPSC करण्याचा निर्णय तुम्ही का घेतला हा सुद्धा UPSCच्या इंटरव्ह्यूचा प्रश्न असू शकतो. तुम्ही हाच विषय का निवडला, ग्रॅज्युएशन याच विषयातून, तिथं नाही म्हणणार की मित्रांना सांगितलं म्हणून घेतला किंवा लोक किंवा त्यांचं भाषण ऐकलं त्यांनी पहाटे केलं म्हणून मी पण पहाटे अभ्यास केला, असं नसतं. काही गोष्टी स्वतः ठरवा. आणि मग त्या काळात मी अभ्यास केला. UPSCची प्रिलिम्स त्यावेळेला 23 मेला होती. औरंगाबादला जाऊन ती परीक्षा दिली की ज्या परीक्षेला मी आजपर्यंत सगळ्यात जास्त अभ्यास केला होता. त्याच्या अगोदरची हिस्ट्री अशी होती की वर्षभर धिंगाणा घालायचा आणि परीक्षेच्या अगोदर 15 दिवस अभ्यास करायचा आणि अंतिम यादीत पहिल्या 3 मध्ये यायचं. या परीक्षेला ज्याला मी कधी कधी 13 मी म्हणत नाही रोज, कधीच होत नसतो,
पण जितका अभ्यास कराल तितका, जिथं आहे तिथं 100% द्या. कारण मला आठवतं ज्यावेळेला मी परत मुंबईला होतो, 15-20 दिवसाला मी पुण्याला यायचो, सिनेमा बघू वाटला बघायचो बिंदास, एक नाही 2-2, 3-3 बघायचो सलग. तिसरा बघून बाहेर येताना स्वतःचीच लाज वाटली पाहिजे की आता बास, आता वाचायला पाहिजे. नाही आमचं काय असतं, आम्ही अभ्यास करताना आम्हाला ग्राउंड आठवतं आणि ग्राउंडवर गेल्यानंतर पुस्तक आठवतं. त्यामुळे तुम्ही जिथं आहात तिथं 100% वेळ, किती अभ्यास करा पण तो मन लावून करा, तो क्वालिटीचा असला पाहिजे. आणि मग तो अटेम्प्ट मी दिला, त्याचा रिझल्ट आला 19 ऑगस्ट 2010ला. मला अजून दिवस आठवतोय तो. निकालाची घोषणा झाल्यावर माझ्याकडे रेंजर सायकल होती, ती सायकल घेतली आणि एका कॅफेमध्ये गेलो पुण्यामध्ये आणि रिझल्ट बघितला. ज्या परीक्षेला मी सगळ्यात जास्त अभ्यास केला त्या परीक्षेला मी फेल झालो होतो. आयुष्यात भरपूर अभ्यास करून नापास झालेली ती माझी एकमेव परीक्षा. वाईट वाटलं, कारण साहजिक आहे बऱ्याच जणांच्या अपेक्षा होत्या. त्याला बऱ्याच जणांना मी मेसेज पाठवले होते की जो मेसेज म्हणजे मी जे माझ्यावरती इथे थांबणे नाही नावाचं पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाची सुरुवात आहे की तुमच्या अपेक्षांची पूर्ती करू शकलो नाही त्याबद्दल सॉरी, पण तुम्हाला प्रॉमिस करतो की ज्यावेळेला पुढच्या वर्षी UPSCचा रिझल्ट लागेल त्यावेळेला महाराष्ट्राला माझा अभिमान असेल. फॉर दॅट आय विल गिव्ह माय 100%. अभ्यासाला सुरुवात केली. काही चुका झाल्या होत्या ते शोधलं, कारण माझं लास्टच्या त्या BAच्या एक्झाममुळे रिव्हिजन झालं नव्हतं, काही सिली मिस्टेक झाल्या होत्या, कन्सेप्च्युअली क्लिअर नसल्यामुळे काही गोष्टी किती टक्के रिस्क घ्यावी वगैरे वगैरे अनालिसिस कमी होतं. आणि मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. कारण माणसं दगडाला ठेच काढतात, चुका करतात, पण एका दगडाला दोनदा ठेच काढणं याला मूर्खपणा म्हणतात. म्हणजे माणसाने एक चूक परत नाही केली पाहिजे. त्यामुळे मी चुका शोधल्या की माझं नेमकं चुकलं कुठं आणि अभ्यासाला सुरुवात केली. तो खूप कठीण काळ होता, पण माझा एक सुविचारानं त्या काळात मला साथ दिली. तो सुविचार होता, हरणं हा काही कलंक नव्हे, कारण हरण्याचं धैर्य ज्याच्या अंगी असतं तोच लढण्याची हिंमत दाखवतो. म्हटलं चला ती हिंमत तरी ॲटलिस्ट आपल्याकडे. अभ्यास करायला सुरुवात केली. पुण्यामध्ये राहता येईना, गावाकडून महिन्याला 3-4 हजार रुपयाचे ते बंद झाले. सोलापूरला मामाचा मुलगा राहायचा, त्याच्या रूमवरती शिफ्ट झालो. आणि माझं सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा, त्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. सांगितलं मागाशी राजकारणाचा भरपूर नाद होता. मग गावाकडून एका पार्टीकडून विचारणा झाली की तुझ्या आईला 2 नंबर वार्डामधून तिकीट देऊ आपण. म्हटलं अजिबात नाही, आता दातून वाटायचं मिळालं पाहिजे, त्या नादाने गावाकडे तर जाता येईल. आणि अपेक्षेप्रमाणे मिळालं. मग प्रचार वगैरे भरपूर, प्रचंड लोक. आता 1200 लोकसंख्या आहे, मग प्रचंड म्हणजे त्या गावाच्या मानानं बोलतो. त्यातली प्रचंड म्हणजे किती असतील? आता तुम्ही म्हणताल 1200 लोकसंख्या असतेच्या गावात, मला सांगतात प्रचंड लोक, पण त्या मानानं भरपूर लोक रॅली वगैरे प्रचार वगैरे केला भरपूर. गॅरंटी होती की 7च्या 7 सीट आमची निवडून येणार. निकाला दिवशी गुलाल वगैरे सगळी पेटे सगळ्याची तयारी करून ट्रॅक्टर गाड्या वगैरे घेऊन आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलो आणि निकाल लागला. खरंच निकाल लागला. 7 पैकी 1 पण सीट निवडून आला नाही. 7च्या 7 पडल्या. त्या दिवशी मला कळालं की इलेक्शनमध्ये जी पार्टी पडणार असते तिच्याच प्रचाराला भरपूर लोक असतात. प्रचार एखादा करतात आणि मतं जाऊन दुसऱ्याला देतात. आणि मग त्यावेळेला हसावं की रडावं कळेना. कारण मी नेहमी म्हणतो मी खूप हसणारा माणूस आहे आणि मला एखादा इमोशनल सीन बघितल्यानंतर लगेच अंगावरती काटा पण येतो. कुणीतरी म्हटलंय ढसाढसा रडणं आणि खदा हसणं ही माणूस असण्याची लक्षण आहे. त्यामुळे तेवढं तरी एक समाधान असतं की चला आपण माणूस आहे. आणि मग गावाकडे गेलो, भरपूर रडत होते सगळेजण, मी पण रडलो. मन मोकळं झालं. सगळेजण म्हणत होते आपण मिरवणुकीची तयारी केली होती, आपल्याला मिरवणूक नाही काढता येणार. त्यावेळेला त्या इमोशनमध्ये उभा राहिलो आणि बोलायला लागलो की आज नाही काढता आली मिरवणूक, ठीक आहे, आता त्याच दिवशी मिरवणूक काढू ज्यावेळेला मी क्लास 1 ऑफिसर होईल. आज गावातून जातोय त्याच दिवशी पाऊल ठेवेल ज्यावेळेला मी IAS अधिकारी किंवा क्लास 1 ऑफिसर होईल. तिथून गावातून बाहेर पडलो, तिथून 18 महिने गावाकडे गेलो नाही. त्यानंतर SIC सिलेक्शन झालं, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर म्हणून जे मुंबईला आहे. आणि मग डिसेंबर एंडला किंवा जानेवारी 1st वीकमध्ये मुंबईला गेलो आणि तिथं गेल्यानंतर असं ठरवून गेलो की आता फक्त UPSC करायची. पण तेवढ्यात MPSCची जाहिरात आली आणि मग फेबमध्ये 2nd वीकमध्ये त्याची प्रिलिम्स होणार होती आणि देन जूनमध्ये त्याची मेन्स होणार होती. सो मग बऱ्याच मित्रांनी सल्ला दिला की तू ती दे एक्झाम, 5-6 महिन्यामध्ये क्लास 1 ऑफिसर होशील. म्हटलं ठीक आहे, आता देतो MPSCची, पण MPSCची एक्झाम द्यायची असेल तर पोस्ट मिळवायची म्हणून नाही देणार, महाराष्ट्रात पहिला यायचं म्हणून देणार. आणि अभ्यासाला सुरुवात केली. कारण मला माहित होतं सिसॅट त्यावेळेला म्हणजे UPSCची पण सिसॅटची माझी पहिली बॅच. कारण मला सिसॅट बऱ्यापैकी जमत होतं. सिसॅटमध्ये काय आहे, कारण शेवटी स्पर्धा परीक्षा करताना तुम्हाला सांगतो की सगळ्यात चांगले 2 गुरु आहेत. एक म्हणजे सिलेबस आणि दुसरा म्हणजे मागच्या 2-3 वर्षातले क्वेश्चन पेपर. म्हणजे एकदा सुरुवात करायची असेल जर आणि वाटलं एखादी गोष्ट पाठ करू वाटते तर सिलेबस पाठ करावा. कारण पेपर जरी वाचत असाल, एखादी बातमी वाचत असाल तर तुम्हाला कळलं पाहिजे की हे कुठं विचारलं जाऊ शकतं.
म्हणजे एक 5-6 टप्पे मला तुम्हाला सांगायला आवडतील. एक तर स्वतः अगोदर, म्हणजे मी नेहमी म्हणतो की ग्रामीण भागातली यशाची त्रिसूत्री सांगतानाचे 3 शब्द: पेटणं, भेटणं आणि रेटणं. म्हणजे माणसानं अगोदर पेटायला पाहिजे. मग ते पेटण्याचं कारण काहीही असू दे. ह्या वयात तर बऱ्याच कारणामुळे माणूस पेटतो. म्हणजे आमिर खान म्हणतो ना, दिल में लगी तो बात बनी. एकता इथे लागायला पाहिजे आणि ते करणाऱ्याच्या लागायला पाहिजे. आमच्यात आईबापांच्या शिक्षकाच्या जास्त लागतं. पोरांना काय करावे त्याच्यापेक्षा त्याच्या आईवडिलांच्या शिक्षकाची जास्त इच्छा असतात. तुमच्या इथून येऊ द्या ते की मला अधिकारी व्हायचं. एकदा पेटल्यानंतर भेटायला पाहिजे, ज्याला आपण मार्गदर्शन म्हणतो. की जी परीक्षा द्यायची आहे त्याचे सिलेबस बघा. आणि मग जसं सांगितलं की तुमची क्षमता ओळखून ठरवा की नेमकी कशाची परीक्षा द्यायची आहे. कारण फक्त UPSCचीच परीक्षा द्यायची म्हणून पुण्याला जायचं जानेवारीमध्ये आणि डिसेंबर येईपर्यंत तलाठी, ग्रामसेवक सगळेच फॉर्म भरत बसायचे. असं करू नका. अगोदर ठरवा की मला नेमकं कशाची एक्झाम द्यायची. कमीत कमी पहिले 2 अटेम्प्ट तरी पूर्ण वेळ त्याच परीक्षेचा अभ्यास करून द्या. कारण एकदा 1-2 वर्ष तुम्ही सातत्यानं व्यवस्थित एका परीक्षेचा अभ्यास केला की तिथून पुढे तुम्ही 1-2 महिना अभ्यास करून पण बाकी परीक्षा पण देऊ शकता. पण ऍटलिस्ट पहिले 2 अटेम्प्ट तरी 100% एकाच परीक्षेचा अभ्यास करा. आणि तो म्हणजे मार्गदर्शन पेटून उठा. अगोदर कोणती परीक्षा द्यायची ती बघा. त्यानंतर त्या परीक्षेचा सिलेबस आणि मागच्या 2 वर्षाच्या क्वेश्चन पेपर बघा. आणि मग ठरवा की मला प्रिलिम्सला जर 400 पैकी 200 मार्क्स लागत असतील तर मी कुठून आणू शकतो. त्याचं एक स्वतःचं अनालिसिस असतं. काही जणांना इकॉनॉमिक्स जमत नसेल तर तो इकॉनॉमिक्सपेक्षा कलाशाखा घटकातून जास्त आणेल, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीमधून जास्त आले तर ते ठरवा अगोदर की मी 200 लागत असतील तर 250चं टार्गेट घ्या की ते 250 मी कुठून आणू शकतो. स्वतःचं एक वेगळं अनालिसिस करा. ते केल्यानंतर वाचत असताना स्वतःच्या नोट्स काढा. कारण बरेच जण म्हणतात नोट्स काढताना वेळ जातो, पण नोट्स काढल्यामुळे तुम्हाला सिलेक्टिव्हली वाचायची सवय लागते. स्पेशली तिथं रिटर्नची एक्झाम असते ना, UPSCच्या बाबतीत तर मी म्हणेन की 3 परीक्षेच्या डिमांड वेगळ्या आहेत: पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूच्या. पूर्व परीक्षा ही जर वाचण्याची परीक्षा असेल तर मुख्य परीक्षा लिहिण्याची परीक्षा आहे. हे लक्षात घ्या अगोदर. कारण मी बघितलंय की पूर्व परीक्षेला अगदी त्या हॉलमध्ये जाईपर्यंत वाचतात, मेन्सला पण हॉलमध्ये जाईपर्यंत वाचतात आणि अगदी इंटरव्ह्यूला त्या सीटवरती बाहेर बसल्यानंतर पण वाचत असतात. अरे वाचूनच परीक्षा द्यायची असते, 3ही टप्पे असते तर एकच परीक्षा ठेवली असते शासनाने. कशाला 3 टप्पे ठेवले? तेव्हा प्रत्येक टप्प्याची गरज वेगळी आहे. मुख्य परीक्षा ही लिहिण्याची आहे. 1,500-2,000 हजार मार्काचं लिहायचं असेल तर तुमच्याकडे रायटिंग स्किल असायला पाहिजे. कारण बघा, हिटलरवरती तुम्ही 4 पुस्तकं वाचली आणि जर हिटलरच्या नाझी समजा तत्वज्ञानावरती जर प्रश्न विचारला 10 मार्काला तर 100 शब्द लिहायचे. त्या 4 पुस्तकातली नेमकी ती 100 शब्द तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता आले पाहिजेत. त्यापेक्षा कदाचित पेपरला जात असताना त्या 2 मिनिटात कुणीतरी पाठ केलेलं उत्तर दुसऱ्याला सांगितल्या 10 ओळी नाझी तत्वज्ञानाच्या आणि त्याने व्यवस्थित लिहिले तर तपासणाऱ्याला माहीत नसतं तुम्ही 4 पुस्तकं वाचलेत आणि त्याने रस्त्याने येताना ऐकलंय म्हणून. कदाचित त्याला जास्त मार्क्स पडतात. तेव्हा रायटिंग स्किल जे आहे ना ते तुम्ही समजावून घ्या. कारण जितकं चांगलं लिहाल तितकं यशस्वी होण्याचे. कारण बरेच अयशस्वी होणाऱ्या मुलांच्या अपयशाचं कारण हे आहे की त्यांनी वाचलेलं असतं भरपूर पण त्यांना ते लिहिता येत नाही. आणि हे नोट्स काढल्यानंतर त्याची रिव्हिजन करा. कारण एक काळ होता की नाबार्डची स्थापना कधी झाली? 12 जुलै 82. डायरेक्ट शार्प शूटवाले क्वेश्चन यायचे. आता तो काळ संपलाय. आता नाबार्डच्या कार्याबद्दल येईल किंवा 3-4 स्टेटमेंट येतील. फॉर एक्झाम्पल, अगोदर प्लासीची लढाई कधी झाली यायचं. आता येतं की प्लासीच्या लढाईबद्दल खालील 4 स्टेटमेंटचा विचार करा. 4 वाक्य देतात आणि मग विचारतात त्यातली बरोबर कोणते. त्याला कदाचित तुम्ही वाचला असेल तो आणि त्याच्यावर रिव्हिजन पडलं नसेल तर 4 पैकी तुम्हाला 2 आठवतात, 3 आठवतात पण 4था आठवत नाही. आणि त्याला एक इगोचा प्रश्न होऊन बसतो की अरे मी हे वाचलंय तरी पण मग मी कसं काय नाही अटेम्प्ट करणार. मग माणूस अटेम्प्ट करतो आणि मे बी बऱ्याच वेळेला मायनसमध्ये जातो. त्यामुळे रिव्हिजन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी एक विशिष्ट वेळ राखून ठेवा. म्हणजे संदर्भ ग्रंथ निवडत असताना 1-2 निवडा. कारण एक कुठलं तरी पुस्तक घेऊन वाचायचा हाही काळ संपलाय. आता कदाचित तुम्हाला 4-5 पुस्तकांमधून जे टॉपिक जिथून चांगले आहेत ते निवडून तुम्हाला स्वतःचं झेरॉक्स मारून किंवा बाकी स्वतःचे एक नोट्स तयार ठेवावे लागतील. कदाचित एका विषयासाठी 2 पुस्तकं वाचा आणि रिव्हिजन झाल्यानंतर क्वेश्चन पेपर जरूर सोडवा. कारण त्या 2 तासाचं टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. CSAT सारखा विषय तर असा आहे की अजून अर्धा तास वाढवून दिला तर 70% पास होतील पोरं. तिथं वेळ पुरत नाही हीच एक समस्या असते बघ. त्यामुळे त्या 2 तासाचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. कारण वर्षभर काय केलं यापेक्षा त्या परीक्षेच्या 2-3 तासात तुम्ही काय करतात याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे क्वेश्चन पेपर सोडवा आणि मग एक्झामला जा. कारण कधी कधी असं पण होतं बघा, फर्स्ट टाइम जर तुम्ही अटेम्प्ट देत असाल तर परीक्षा देऊन हॉलमधून बाहेर पडताना आठवतं की यार मी हे प्रश्न चुकीचं लिहिलं आहे, ह्याचं उत्तर चुकीचं लिहिलं आहे. कारण त्या वातावरणात गेल्यानंतर टेन्शनमध्ये डोकं वेगळंच चालतं आणि जस्ट ते सगळं संपलं बाहेर आले कळतं की अरे ह्याचं हे लिहायला पाहिजे होतं त्याचं. मग त्यासाठी त्या वातावरणाची तुम्हाला सवय झाली पाहिजे. त्यामुळे या गोष्टी प्रॉपरली फॉलो करा. तेव्हा ज्यावेळेला SICला गेलो त्यावेळेला या सगळ्या पद्धतीने मी MPSCचा अभ्यास केला.
आणि MPSCची मेन्स दिल्यानंतर तेवढा कॉन्फिडन्स आला होता की आता इंटरव्ह्यूचे मला रमेश घोलप महाराष्ट्रात कितवा येईल तर होते, रमेश घोलपला पोस्ट मिळेल की नाही हे नाही. आणि त्याच्या इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली आणि त्याच काळात ऑगस्टमध्ये पुन्हा UPSC प्रिलिम्सचा रिझल्ट लागला. त्याची पण परीक्षा मी जूनमध्ये दिली होती प्रिलिम्स, आणि मी मेन्सला क्वालिफाय झालो. ऑक्टोबरमध्ये एक्झाम होती, फक्त 2 महिने होते. त्यातले म्हणजे 1800 मार्काची 2000 मार्काची जी काही एक्झाम व्हायची त्यातला मराठी लिटरेचरचा 300 मार्काचा जो काही सेकंड पेपर होता, तर त्याच्यासाठी 9 गद्य मधली पुस्तकं, कादंबऱ्या, कथासंग्रह वगैरे आणि 9 कविता संग्रह होते. म्हणजे 18 पुस्तकं होती फक्त 300 मार्कासाठी. त्या 18 पुस्तक समजायसाठी त्याच्यावरती एक समीक्षेचं पुस्तक वाचावं लागतं, म्हणजे 36 पुस्तकं झाली. आणि त्या 36 पुस्तकांची एक रिव्हिजन म्हटलं तर 72 दिवस झाले. म्हणजे अशा प्रकारे माझ्याकडे 60 दिवस होते, आणि हे मी 2000 पैकी फक्त 300 मार्काचं सांगतो. म्हणजे बऱ्याच वेळेला ते अशक्य अशी गोष्ट वाटत होती. तरी पण मी बसलो, एकदा बसून नीट विचार केला की मला 950 1000 मार्क्स आणायचे असतील तर मी कुठून आणू शकतो, माझ्याकडे आता स्ट्रेंथ काय आहे. तर त्यावेळेला मी जाणलं की एसेचा पेपर असेल तर तो एसे मी खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, त्यामुळे तिथं माझा हँड राहील. मराठी लिटरेचर आणि हिस्ट्रीला मी MPSCत पण बराचसा अभ्यास केला आहे, त्याचा मला तिथं फायदा होईल. शिक्षक असल्यामुळे काही प्लस पॉईंट होते, 4 शब्द माहीत असले तर 40 वाक्यात लिहिता येत होतं त्याचं गोल गोल करून. म्हणजे अशा काही गोष्टी सगळ्या काढल्या स्ट्रेंथ, आणि ठरवलं की प्रत्येक परीक्षेला तुम्हाला 60 ते 70% अभ्यास वाचावा लागतो. कोणता वाचावा लागतो यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. कारण जनरली बघा, तुम्ही क्वेश्चन पेपरचा आणि प्रिव्हियस इयरच्या म्हणजे सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचा जर चांगला अभ्यास केला ना, तर तुमच्या हे लक्षात येतं की कोणत्या टॉपिकला वेटेज आहे, किंवा रिपीटेडली क्वेश्चन कशावरती येत आहेत. किंवा मेन्स लिहित असताना मागच्या वर्षी प्लास्टिकच्या लढाईवरती जर एखादा क्वेश्चन आला असेल तर 90% पॉसिबिलिटी आहे की लगेच दुसऱ्या वर्षी प्लास्टिकच्या लढाईवरच नाही येणार. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही लगेच बाजूला सारू शकता आणि एक 60% काढा सिलेबस. त्याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. कारण तुम्ही 10 प्रश्नाची उत्तरं लिहिली तर ॲटलिस्ट 6 प्रश्नाची उत्तरं खूप चांगली असली पाहिजेत. म्हणजे सगळीच अशी पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखी नको, ॲटलिस्ट 6 चांगली लिहा, त्यातली 2-3 जरा ॲव्हरेज लिहा, आणि एखादं नाही आलं तरी चालेल. कारण ते 6 प्रश्नांची उत्तरं तपासणाऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल एक इम्प्रेशन तयार होतं की पोरगा कष्ट करणार आहे, व्यवस्थित लिहितो. त्यामुळे कदाचित एखादा 10 मार्काचा क्वेश्चन तुम्ही चांगला लिहिलाय तो, आणि त्या पुढचा जर थोडासा वीक लिहिला असेल तरी सुद्धा तिथं 5 पडणार असेल तर त्या इम्प्रेशनमुळे तिथं 6-7 पडू शकतात तुम्हाला. त्यामुळे काही ठराविक अभ्यास खूप चांगला करा. तो मी केला. मग UPSCची पण मेन्स दिली, आणि मग त्याला कॉन्फिडन्स वाटायला लागला की आता दोन्हीचा इंटरव्ह्यू होईल. मी इंटरव्ह्यूचा एक गोष्ट नक्की सांगेल, मी मराठीमधून लिहिली होती UPSCची मुख्य परीक्षा, आणि इंटरव्ह्यूच्या काळात एका प्रश्नाला मला प्रचंड सतावलं की मीडियम ऑफ इंटरव्ह्यू मी मराठी लिहिलं होतं. आणि बऱ्याच जणांनी असे सल्ले दिले की मराठीत देऊ नको, हिंदीमधून किंवा इंग्रजीमधून दे. कारण त्यांचं लॉजिक असं होतं की मराठीमधून दिल्यानंतर मार्क्स पडत नाही वगैरे. असं काही नसतं. कारण ते मी त्यानंतर मला कळालं, कोणत्याही भाषेतून द्या, कारण भाषा हे तुमचं विचार त्या पॅनलपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. भाषा म्हणजे विचार नाही, आणि पॅनल तुमचा विचार, तुमची पर्सनॅलिटी चेक करतं, भाषा नाही. कारण अस्खलितपणे इंग्रजी बोलता येणं ही IAS होण्याची अट असते. तर 90% IAS कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकणारी पोरं झाली असते. तसं होत नाही, अजिबात होत नाही. नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, ग्रामीण भागातली कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, आदिवासी भागातली लोक आज अधिकारी होत आहेत. याचा अर्थ असा आहे की तिथं तुमचं व्यक्तिमत्व तपासलं जातं. आणि मग माझ्या मनामध्ये तो कॉन्फ्लिक्ट होता. एका सरांनी मला असं सांगितलं की मराठीत द्यायचं तर 100% मराठी बोल, म्हणजे अगदी सॉरी सर पण म्हणायचं नाही, माफ करा सर. आता प्रत्येक गोष्ट आम्ही दोनदा, एकदा इमॅजिन करतो आणि एकदा प्रत्यक्षात घडतो. मग मी इमॅजिन करायचो की दिल्लीला गेल्यानंतर, त्या धोलपूर हाऊसला गेल्यानंतर माझा इंटरव्ह्यू कसा असेल. जर मी 100% मराठीत बोललो तर मी दारावरती नॉक करेन. मग मी म्हणेन मी आत येऊ का सर, का तर मराठीत बोलायचं सगळं. मग ते दार उघडतील, तिथे एक ट्रान्सलेटर बसलेला असेल, बाकीच्यांना तर मराठी कळणार नाही, त्यामुळे तो त्यांना सांगेल मी आय कम इन सर म्हणतो. मग ते म्हणतील यस कम इन. मग तो ट्रान्सलेट करायला लगेच हो हो या आतमध्ये. मग मी आत जाणार. तोपर्यंत मी दरवाजा असा उघडून थांबलेला असेल तिथं. आणि मग आत गेल्यानंतर मी सगळ्यांना म्हणले शुभप्रभात सर, शुभप्रभात मॅडम, आपल्या सगळ्यांना शुभप्रभात. मग तो म्हणेल गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि मग प्रत्येक, म्हणजे मी माफ करा सर म्हटलं, तो म्हणेल सॉरी सर म्हणते. काय लॉजिक आहे म्हटलं, जर एखादी गोष्ट माझ्याकडून पोहोचत असेल तर त्याला उगीच का मराठीतून बोलला. त्यामुळे मी ते ठरवलं की कारण इथं कुणालाही ब्लाइंडली फॉलो करू नका. 1-2 व्यक्तीला हे करा आणि तुम्हाला जे सूट होतं ते उचला. मी शेवटच्या 2-3 दिवसात ठरवलं की ठीक आहे. मी गेल्यानंतर, कारण प्रॉब्लेम फक्त मला एक वाटत होता, म्हणजे माझं सांगतो, कदाचित ते चुकीचं पण असेल. मला असं वाटायचं की इंटरव्ह्यू देताना आपल्याला सांगितलं जातं की पॅनलच्या डोळ्याकडं किंवा चेहऱ्याकडे बघून बोला. आता इमॅजिन करा मी तुम्हाला कन्नडमध्ये बोलायला लागलो तर काय होईल. मला असं वाटायचं की मी मराठीतून जर त्यांच्याकडे बघून बोलायला लागलो आणि त्यांना मराठी कळत नसेल तर काय एक्सप्रेशन असतील त्या माणसांचे. त्यामुळे मग मला असं वाटलं की चला आपण हिंदीतून, म्हणजे एक्सक्यूज घ्यायला नको. मी ग्रामीण भागातला आहे, माझं मराठीतून शिक्षण झालंय, मी मुक्त विद्यापीठातून BA आहे, मी मुख्य मराठीतून लिहिले म्हणून मी मराठीतून बोलतो.
परवानगी मिळेल, नो डाऊट. पण त्याचाच अर्थ मी असं घेतलं की जर मी इंग्रजीत आणि हिंदीत बोललो तर तो माझा प्लस पॉईंट असेल. मग मी ठरवलं की अगोदर त्यांनी इंग्लिशमधून सुरू केलं की आपण इंग्लिशमध्ये सुरू करायचं. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत इंग्रजी, नाही जमलं तर हिंदीवरती येऊ. आणि नाही हिंदीतून आलं तर शेवटी आपण मीडियम मराठीच दिलंय की ॲटलिस्ट त्यांना एवढं तरी कळेल की ह्याला इंग्रजीतून पण बोलता येते, हिंदीतून पण बोलता येते, मराठीतून पण बोलता येते. आणि हा प्लस पॉईंट आहे इंटरव्ह्यूला. हा तुम्ही चेक तुम्हाला सगळ्या भाषामधून व्यवस्थितपणे एक्सप्रेस होता येते. त्यामुळे मग मी ठरवलं की इंग्रजीमधून सुरू करायचं. इंटरव्ह्यूला गेलो मी, त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, कॅन आय कॉल यू रमेश? म्हटलं येस सर. दुसरा प्रश्न होता, फ्रॉम वेअर आर यू? मी म्हटलं आय एम फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. त्यामुळे यू हॅव कम्प्लिटेड DED, दॅट मीन्स डिप्लोमा इन एज्युकेशन इन 2005. म्हटलं नो सर, आय हॅव कम्प्लिटेड इट इन 2008. त्यांना कदाचित बघायचं असेल की ऐकतोय का व्यवस्थित, का उगीच मान डोलावतोय. कारण शेवटी त्या खुर्चीवरती बसल्यानंतर तुमच्या मान डोलावण्याला पण किंमत असते, त्यामुळे ती योग्य वेळी योग्य दिशेनं डोलली पाहिजे. आणि मग मी त्यांना करेक्ट करून सांगितलं. त्याच्या पुढचा त्यांचा प्रश्न होता की 2008 पासून आतापर्यंत काय करत होता. म्हटलं 4-5 वाक्य बोलावे लागतील, रेटणार नाही म्हटलं इंग्रजीमधून. मग एखादा शब्द नाही आठवला तर पंचायत नको. तेव्हा मी त्यांना परमिशन मागितली, कॅन आय टॉक इन हिंदी? त्यामुळे हां, वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, यू कॅन टॉक इन मराठी ऑल्सो. म्हटलं सर नो, आय विल टॉक इन हिंदी. ते म्हणले ठीक आहे. मग तिथून पुढचा माझा इंटरव्ह्यू हिंदीमधून सुरू झाला. आणि मग हिंदी आपली माहिती आहे, आयुष्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यू हिंदीतून तिथंच दिला मी. आणि आपली हिंदी म्हणजे सिनेमा बघून शिकलेली हिंदी आहे. आणि माझा प्रॉब्लेम असा होता की मी हिंदीतून वाचत होतो, कुणाकडून ऐकायचं असेल तर इंग्रजीतून ऐकत होतो, आणि मला मराठीतून लिहायचं होतं. तेव्हा माझी भाषा अशी सरमिसळ झालेली असायची सगळी. त्यामुळे मग एका प्रश्नाचं उत्तर देत असताना मी पडीक हा शब्द म्हणतो. पडीक जमिनीवर असं असं करायचं, युवकांसाठी काय करताल तुम्हाला सिलेक्ट केलं तर, ग्रामीण भागातल्या बेरोजगार युवकांसाठी. मग मी पडीक जमिनीवर असं असं करा वगैरे वगैरे सांगतो. पण म्हटलं पडीक शब्द मराठी आहे का हिंदी आहे काय माहिती. म्हटलं त्यांना कळायला पाहिजे की पडीक जमीन म्हणतोय ते, कारण उगीच त्यांना परत वाटायचं की चांगली जमीन ह्या गोष्टीसाठी वापरायचं म्हणून. लगेच एक्सप्लेन केलं की सर जिस खेत पे उगाई नहीं की जाती उस प्रकार के जो खेत होते हैं, असं ते एक्सप्लेन करून लगेच सांगितलं. म्हणजे मी फक्त माझ्या मनातलं जे काय होतं, माझ्या भावना होत्या, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. आणि खूप आयडियल उत्तरं द्यावी लागतात असं काय अजिबात नसतं. म्हणजे खूप काहीतरी मोठमोठे ग्रंथ वाचून मग उत्तर. तुम्ही आजपर्यंत समाजामध्ये उघड्या डोळ्यांनी जर जगला असाल बघत, जे तुमच्या आजूबाजूच्या समस्या आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालं आहे, तुम्ही कुठला जॉब केला असेल तर, तुम्ही एखाद्या संघटनेवर काम केलं असेल तर, समाजातले काय आसपासच्या अडचणी विचारतील, एखाद्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला अधिकारी केलं तर तुम्ही काय कराल, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिटी ऑफ माइंड ज्याला म्हणतो, अशा गोष्टी चेक होतात. त्यामुळे असं काही समजू नका खूप काहीतरी वेगळं बोलावं लागतं. काय मला आठवतंय त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की तुमच्या गावात कधी मोठे अधिकारी आलेत का, आणि त्यांनी काम करताना कधी हलगर्जीपणा केला असं वाटतंय का? आता म्हटलं आपल्याला पण तिथं जायचंय, तेव्हा असं नको म्हणायला की हां, कारण शेवटी आपण शिवाय देत असतो. म्हणजे मी माझं स्टुडंट असोसिएशनवरती काम केलं म्हणजे फक्त आम्ही प्रश्न शोधण्याचं काम करतो, पण अधिकारी झाल्यानंतर उत्तर शोधण्याचं काम करायचं असतं. त्यामुळे मी थोडंसं बॅलन्स सांगितलं. हाँ सर, गांव प्रोजेक्ट अफेक्टेड था तो बहुत सारे अफसर आते जाते रहते थे, बहुत लोगों ने बहुत अच्छा काम किया, लेकिन फिर भी बहुत सारे प्रॉब्लम्स हैं जिसके लिए और अच्छे तरीके से काम होना जरूरी है. थोडंसं डिप्लोमॅटिक बोललो थोडंसं. मग त्यांनी समस्या विचारल्या, त्यातली एक समस्या मी अशी सांगितली होती की माझं गाव प्रकल्पग्रस्त आहे, तिथं छोटंसं तळं झालंय, डॅम झालाय छोटासा, आणि त्यामुळे गाव विस्थापित झालंय. जुन्या गावामधून शेतीला जाण्यासाठी जे रस्ते होते ते पाण्याखाली गेलेले आहेत, आणि नवीन गावामधून अजून शेतीला जाण्यासाठी रस्ते केलेले नाही आहेत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांची भांडणं होतात. म्हणजे त्यांचा माल जर शेतातून काढून आणायचा असेल तर ही समस्या सांगितली, आणि त्यांनी ती अप्रिशिएट केली होती. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की याचं खूप काहीतरी असं इन्फंट मोर्टॅलिटी रेट खूपच कमी आहे आमच्या विलेजचा वगैरे असलं काही सांगत बसलो. जे आहे जे बघितलं ती वास्तव उत्तरं त्या ठिकाणी दिली. अर्थात ती व्यवस्थित शब्दात द्यायला पाहिजे, कारण शेवटी इंटरव्ह्यू म्हणजे त्या रूममध्ये जाऊन बाहेर येईपर्यंत तुम्ही अधिकारी होण्याच्या लायकीचे आहात असं त्यांना वाटलं पाहिजे. बस त्याच्या पलीकडे इंटरव्ह्यूला खूप काहीतरी वेगळं करण्याची गरज नाही. आणि मग काही प्रश्न होते, जसं की त्यावेळेला 15 एप्रिलला बिहार दिन झाला होता आणि नितीश कुमार यायचं म्हणत होते आणि राज ठाकरे त्यांना अपोज करत होते. तो एक क्लास चालू होता, त्यामुळे मला एक्सपेक्टेड होतं की याच्यावरती काहीतरी विचारतील. म्हणजे ते चेक करतात की तुम्ही संविधानाच्या विरोधात तर बोलत नाही ना, तुमचा खूप प्रादेशिक दृष्टिकोन तर नाही ना संकुचित, किंवा तुम्ही महिला सबलीकरणाच्या विरोधात तर बोलत नाही ना, किंवा तुम्ही असं खूपच एक्स्ट्रीमिस्ट नाही ना, कुठल्या तरी एकाच टोकाचं बोलत नाही ना, हे चेक होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की अरे म्हणे मुंबई किती चांगली होती अगोदर, आता परकीय म्हणतोय, दुसऱ्या राज्यातले लोक त्या ठिकाणी येत आहेत, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरती ताण येतोय, क्राईमचा रेट वाढलाय वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे त्यांनी मला असं इमोशनली हे केलं. आणि मग त्यांनी पुढचं गुगली टाकली की तुला काय वाटतं, राईट टू ट्रॅव्हलवर रिस्ट्रिक्शन्स आणायला पाहिजेत. मग घटनेनं जो आपल्याला अधिकार दिलाय की भारतातला कोणताही नागरिक कोणत्याही राज्यात जाऊन राहू शकतो, वास्तव्य करू शकतो, त्याच्यावरती बंधनं आणायला पाहिजे.
आता एवढं त्यांनी हे केलं होतं की खरंच एखादा इमोशनल झाला असतं तर म्हणलं असतं करायला पाहिजे, ह्यांना अजिबात येऊ द्यायला पाहिजे. पण असं नाही चालत अधिकारी झाल्यानंतर. मी त्यांना म्हटलं सर तसं नाही करता येणार, तो हक्क आहे आपला, त्याच्यावरती तर आपल्याला नाही गदा आणता येणार. सो असं करता येईल की ती लोक इथं काय येत आहेत या गोष्टीचा आम्ही विचार करायला पाहिजे. जर त्यांना तिथं रोजगार मिळत नसेल आणि तो मुंबईत मिळत असेल तर नो डाऊट ती येतील. आणि येणारी लोक फक्त दुसऱ्या राज्यातून येत आहेत असंही काही नाही आहे. महाराष्ट्रातली पण ग्रामीण भागातली लोक तिथं जात आहेत. सो अशा ग्रामीण भागामध्ये किंवा त्या राज्यांमध्ये जर रोजगाराच्या संधी तिथं उपलब्ध केल्या तर ते येणारा त्यांचा जो प्रवाह आहे, लोड आहे, तो थांबेल त्या ठिकाणी. आणि जर पोलिसाचं तुम्ही म्हणत असाल क्राईम्स वगैरे वाटतं तर त्यासाठी पोलीस व्यवस्थेत आपण सुधारणा करणं गरजेचं आहे. राईट टू ट्रॅव्हल रेस्ट्रिक्ट करणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही. म्हणजे अशा प्रकारे माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर अक्षरशः महाराष्ट्र सदनला आल्यावर आम्ही नाचलो होतो. म्हणजे त्याला मी, कौस्तुभ दिवेगावकर आणि प्रशांत गावडे आम्ही तिघजण गेलो होतो. तिघांचा इंटरव्ह्यू त्या दिवशी होता. माझा आणि प्रशांतचा बरा झाला होता. कौस्तुभ थोडासा हे होता की त्याला थोडंसं इंटरव्ह्यू होत असताना त्याचा एक प्रसंग सांगतो की त्यांना IPS थोडंसं खाली दिलं होतं. चॉईस जो जनरली देतात ते IAS, IFS ह्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड किंवा IPS मध्ये असू शकतं आणि त्यांना IRS वगैरे असे चॉईस असतात. त्यांना IPS खूप खाली दिला होता, पोलीस सर्व्हिस. त्याला विचारलं तू असं काय केलं? त्याने सांगितलं की मला असं वाटतं की माझी पर्सनॅलिटी त्यासाठी सूट होत नाही. त्यामुळे तू कोण ठरवणार तुझी पर्सनॅलिटी कशाला सूट होते? मग थोड्या वेळानंतर प्रश्न आला, त्यानं क्रिकेट खेळणं असं लिहिलं होतं छंदमध्ये. त्याला विचारलं की तू क्रिकेट खेळतो? नाही. त्याला स्टार्टला विचारलं त्याने की अरे म्हणे तुझी पर्सनॅलिटी अशी आहे म्हणतो तू, जर कलेक्टर झाला तर कुठं काही लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला तर म्हणजे गोळी घालण्याचं म्हणजे फायरिंगची जी ऑर्डर असते ते कलेक्टर देतो, तू देशील का म्हणे तुझा स्वभाव असलाय? तर ते म्हणे नाही सर, मग मी अगोदर कमरेच्या खाली वगैरे वगैरे त्यानं सांगितलं सगळं असं देईन परवानगी वगैरे. पुढं क्रिकेटवरती प्रश्न आला ते म्हणे बॉलिंग करतो का तू? म्हणे ते म्हणे हो करतो सर. तुझा तो स्वभाव असा आहे म्हणे तू बॅट्समॅनकडे बघून फास्ट बॉलिंग नसतील करत म्हणे, तू स्लो टाकत असतील आणि सुदैव दुर्दैव तो खरंच स्पिन टाकायचा. पण तो म्हटलं हा सर मी स्पिन टाकतो. त्यामुळे कशामुळे टाकतो? त्यानं सांगितलं की मी फास्टपेक्षा स्पिन चांगली टाकू शकतो म्हणून टाकतो. आणि त्यामुळे त्याला वाटायचं की मला इंटरव्ह्यूला खूप फाडले, मला काय मार्क्स येणार ना. अर्थात त्याला इंटरव्ह्यूला 300-192 मार्क्स आले होते, माझ्यापेक्षाही जास्त, की जो खूप चांगला स्कोर मानला जातो. त्यामुळे कधी कधी असं असतं आपल्याला वाटतं की आपला खूपच टफ झालाय म्हणजे येणार नाही, असं काही नसतं. त्यातून बरेचसे गुण चेक होत असतात. तुम्हाला 4-5 प्रश्नांची उत्तरं नाही आली ठीक आहे, सॉरी सर आय डोंट नो म्हणा. याचा एक अर्थ आहे की तुम्ही प्रामाणिक आहात, येत नाही तर खरंच नाही म्हणून सांगता. आणि हा प्रामाणिक असणं हा गुण आहे. आणि त्या 5 प्रश्नांची उत्तरं नाही आल्यानंतर साहजिक आहे तुम्हाला तणाव आलेला असेल, प्रेशर आलेलं असेल. त्यानंतरच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चांगलं दिलं तर खूप पॉझिटिव्हली ते घेतात. कारण एवढं प्रेशरमध्ये असताना पण हा व्यवस्थितपणे बॅलन्स ठेवून बोलतो. त्यामुळे इंटरव्ह्यूला त्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवा. मग अशा प्रकारे माझा इंटरव्ह्यू झाला आणि मला मग एवढा कॉन्फिडन्स होता की म्हणजे मगाशी सांगितलं स्टॅटस एवढी लाख मुलं बसतात, एवढी सिलेक्ट होतात, तरी पण मला कॉन्फिडन्स होता की मला 100% मिळेल. एप्रिल एंडला मी आलो पुण्यामध्ये, गावाकडे गेलो नव्हतो 17-18 महिने झालं. मग मुलांना फोन केला, मित्र कंपनीला सगळ्या, कारण सांगितलं होतं ज्यावेळेला रिझल्ट लागेल त्याला मिरवणुकीनं गावाकडे येईल. मग बार्शीमध्ये गेलो, मित्रांना बोलवून घेतलं. साधारणतः 28-29 एप्रिलला आमची मिटिंग चालू होती तिथे मित्रांसोबत. मिटिंगचा विषय होता निकाल लागल्यावर मिरवणूक कशी काढायची. अतिशयोक्ती वाटण्यासारखी गोष्ट होती, पण मला माझ्या क्षमतेवरती विश्वास होता. परीक्षा काय मला कळलं होतं आणि मी त्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास केला होता. आणि मग ती मिटिंग झाल्यानंतर त्यातलं एक जणांनी विचारलं की ते डिजिटलचं खूप फॅड होतं आमच्याकडे, म्हणजे फ्लेक्स वगैरे लागतात. फ्लेक्स लावायचं म्हटलं तर तुझे फोटो नाही आहेत. सोमा फोटोग्राफर म्हणून एक फोटोग्राफर आहे तिथं, त्याच्याकडे गेलो मी 4-5 प्रकारचे शर्ट घेऊन आणि वेगवेगळ्या पोजमध्ये 8-10 फोटो काढले. 2 डिजिटल तयार करून ठेवले होते की लहानपणापासून जी काही पारितोषिक वगैरे मिळाली होती ते सगळे फोटो दिलेले. आणि वर वाक्य लिहिलं होतं की टिंबटिंब परीक्षेतील दैदिप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि त्याच्यावरती एक वाक्य आहे की जे मी गाव सोडल्यापासून ठरवून ठेवलं होतं की जिंकण्याच्या निश्चयानं जेव्हा गाव सोडलं होतं यशाच्या दिशेनं पहिलं पाऊल तेव्हाच पडलं होतं. सगळी अशी तयारी वगैरे करून मी पुण्याला निघून गेलो. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला, सागर कोळी म्हणून माझा मित्र आहे, असिस्टंट कमांडर झाला, तो आणि मी एका रूममध्ये होतो. त्या दिवशी मुलं बरीचशी टेन्शनमध्ये होते, कारण मगाशी कॉन्फिडन्सचा उल्लेख झाला आहे की कारण असं असतं आम्ही एक्झाम देऊन बाहेर आलो आणि विचारलं किती पडतील 100 पैकी, काय 90 मार्क कुठंच गेले नाही. एखादा महिना जाऊ द्या, त्याला विचारायचं पुन्हा एकदा बाजूला घेऊन किती पडतील, तपासणारच काय खरं असतं 80 तर कुठंच गेले नाही. अजून एखादा महिना जाऊ द्या, पुन्हा विचारायला एखादा अरे किती मार्क्स पडतील, 80 म्हटलं होता. अरे ते मागच्या वर्षी बघितलं नाही का किती अभ्यास केला, तरी सुद्धा लय अवघड आहे परीक्षेचं, रिटर्नचं काय खरं नसतं. किती पण कसला पण येऊ दे तपासणारा 70ला तर मरण नाही. एक्झामच्या अगोदर म्हणजे रिझल्टच्या अगोदर एका दिवशी विचारा किती पडतील, काही अपेक्षा नाही घरच्यांची, पास झालं तर लय झालं. म्हणजे असं आमच्या कॉन्फिडन्सची लेवल असते. आणि ज्या दिवशी निकाल लागणार होता, यशोदातले माझी बरीचशी मुलं त्यानंतर अधिकारी झाली, ते सगळे साक्षीदार आहेत या गोष्टीचे.
की मी सकाळी 10-10:30 वाजता बसलो होतो, साधारणतः दुपारी 2-2:30 वाजता रिझल्ट लागतो. मला कॉन्फिडन्स होता की पोस्ट नक्की मिळणार आहे, कोणती मिळेल ते मार्क ठरवतील इंटरव्ह्यूचे. आणि थोडा वेळ बसल्यानंतर मनात प्रश्न आला की इंटरव्ह्यूला जर चांगले मार्क्स पडले असतील तर यशोदामध्ये TV चॅनलवाले येतात प्रतिक्रिया घ्यायला. म्हटलं आपण व्यवस्थित दिसायला पाहिजे. उठलो आणि दाढी करायला, दाढी केली, ड्रेस काढून ठेवला होता कोणता घालायचा. दुपारी 2-2:30 वाजण्याच्या सुमारास सगळी पोरं एकदम ओरडत बाहेर आली की निकाल लागला म्हणून. सागर कोळी नावाचा मित्र होता, रूमच्या दरवाजापाशी येऊन थांबला. शेजारच्या रूममध्ये काही मुलं शिरली. युवराज पाटील नावाचा मुलगा होता की जो IRTS झाला. यू कॉंग्रॅट्स ऐकायला यायला लागलं. मला क्षणभर वाटलं की आपण निसटलो वाटतं. त्यानं थोडा वेळ थांबून मोबाईलमधून बघत त्याच्या तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य होतं, भावा जिंकलंच रे, ऑल इंडिया रँक 297. पुढचा अर्धा तास गाय भेटी आनंद अश्रूंना त्यावेळेला उदाहरण आलेलं होतं साहित्यिक भाषेत मी म्हणेन. आणि कारण ज्या परीक्षेसाठी आपण जीवाचं रान करतोय त्या परीक्षेचं रान आपल्यातल्या एक जणांना मारलं याचा जो आनंद असतो त्या सगळ्या त्या मित्र कंपनीच्या चेहऱ्यावरून झळकत होता. आणि मग तिथून पुढं 4 मे 2012 हा रिझल्ट लागला. आणि तिथून पुढं मग मी दररोज कार्यक्रम केले. प्रत्येक ठिकाणी जाहीरपणे मी सांगितलं होतं. मी हे यासाठी सांगतोय परत की बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की नशिबात असावं लागतं. नशिबावर नाही, माझ्या प्रयत्नांवरती विश्वास होता आणि म्हणून मी झालो. कारण तिथून पुढच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सांगितलं की माझा MPSCचा रिझल्ट अजून बाकी आहे. 1600 मार्क्सची मेन्स मी लिहिलेली आहे. 200 मार्काचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. 200 पैकी 110 जरी पडले तरी मी महाराष्ट्रात पहिला येईल. वेदुरकर सर आले तिथं, त्यांच्याच ठिकाणी कार्यक्रम होता. त्यांनी असाच कार्यक्रम आयोजित केला होता 30 जून 2012ला यवतमाळला. दुपारी साधारणतः हीच वेळ साधारणतः 3-3:30ला असंच बोलत होतो. त्यावेळेला तेवढ्याच आत्मविश्वासानं सांगितलं. गेली 2 महिने झालं सांगतोय, अजूनही सांगतो. अजून 1-1.5 तासानं रिझल्ट लागेल. जर असतील 200 पैकी 110 तर तुमच्यासमोर बोलणारा रमेश घोलप अजून 1 तासानं महाराष्ट्रात MPSC पहिला असेल. कार्यक्रम संपला, ऑटोग्राफ देत होतो आणि त्याला बातमी आली की निकाल आलाय. मार्क्स होते 1800 पैकी 1244. आनंद पाटील पण त्या कार्यक्रमाला होते. त्यांनी सांगितलं फक्त पहिलाच नाही आला, आजपर्यंतची MPSCतली सगळी रेकॉर्ड मोडून महाराष्ट्रात पहिला आला. मला तुम्हाला आज हे सांगायचंय की एका ग्रामीण भागातला बांगड्या भरणाऱ्या आईच्या पोटाला जन्माला आलेला, ज्याचे वडील व्यसनी होते, ज्याला राहण्यासाठी घर नव्हतं, 2 रुपयासाठी जो वडिलांच्या याच्या अंत्यविधीसाठी जाण्यासाठी ज्याला अडचण झाली, ज्यानं आयुष्यात पहिल्यांदा दिल्ली इंटरव्ह्यूसाठीच बघितली, पुण्याला पहिल्यांदा अभ्यासाला गेला, कोणताही क्लास लावला नाही, सेल्फ स्टडी फक्त 1.5 वर्षामध्ये 1.5 ते 2 वर्ष अभ्यास केला, म्हणजे 5 वर्ष वगैरे असं काही नव्हतं. आणि निकालाच्या अगोदर ज्यानं सांगितलं की मी येऊ शकतो. या गोष्टी सगळ्या घेऊन सगळ्या म्हणजे आज जर मला कोणी विचारलं की आज विद्यार्थ्याचं खरं सगळ्यात महत्त्वाचं भांडवल कोणतं आहे तर ते आहे गुणवत्ता. ज्या माणसाकडे गुणवत्ता आहे तो कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या तिथे यशस्वी होणार. मग तुम्ही कोणत्या घरात जन्माला आला, कोणत्या प्रदेशात जन्माला आला याला अजिबात काही महत्त्व नाही आहे. फक्त तुमच्याकडे ते गुणवत्ता असली पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. कारण असं इंग्रजीतलं एक वाक्य आहे की ज्याचं मराठी भाषांतर आहे की जर तुम्हाला स्वप्न पाहायची असतील तर ती डोळ्यात नका. एकतर देशांतर्गत लष्करी तळावरती असेल किंवा बाँड्रीवरती कुठंतरी शत्रूशी लढत असेल. देशांतर्गत लष्करी तळावरती असू द्या, काय अडचण नाही. बाँड्रीवर गेलं तर 2 शक्यता आहेत. एकतर युद्ध चालू असेल किंवा बंद असेल. बंद असलं तर काय अडचण नाही, चालू असलं तर मात्र 2 शक्यता आहेत. एकतर मी शत्रूला मारेल किंवा शत्रू मला मारेल. मिलिटरीत का जायचं नाही त्याचं उत्तर सांगतो, ते लक्षात राहू द्या. एकतर मी शत्रूला मारेल किंवा शत्रू मला मारेल. मी काय 1000 जणांना मारू द्या की कुठं अडचण आहे. शत्रूनं मला मारलं तर 2 शक्यता आहे. एकतर मी सापडेल किंवा सापडणार नाही सापडलं तर माझं काय अडचण आहे. सापडलं तर 2 शक्यता आहे. एकतर माझा कार्यक्रम तिथंच होईल किंवा मला गावाकडे आणतील. मिलिटरीत का जायचं नाही, तिथंच होईल किंवा गावाकडे आणतील. तिथंच झालं तर काय अडचण आहे. गावाकडे आणलं तर 2 शक्यता आहे. एकतर आमच्याकडे जाळतात किंवा पुरतात. आणि जनरली आमच्या ह्याच्यात जाळतात म्हणे. जाळल्यानंतर सर 2 शक्यता आहे. एकतर त्या जागेवर झाड येईल किंवा येणार नाही. आमच्याकडे भिंतीवर पण येतात म्हटलं, त्यामुळे तिथं तर 100% येणार. आणि 2च शक्यता जास्त आहेत, बाबळीचं येईल किंवा लिंबाचं येईल. मिलिटरीत का जाणार नाही ते सांगा. बाबळीचं येईल किंवा लिंबाचं येईल म्हणे. बाबळीचं आलं तर काय अडचण नाही, लिंबाचं आलं तर 2 शक्यता आहेत म्हणे. एक तर त्या लिंबोळ्या असतील किंवा नसतील तर अडचण नाही, असतील तर 2 शक्यता. एक तर त्यापासून सौंदर्य प्रसाधनं तयार केली जाऊ शकतात किंवा औषधं तयार केली जाऊ शकतात. औषधं तयार केली तर सर काय अडचण नाही म्हटलं. रोग्याला बरं करणं इतकं पुण्य कशात आहे, सरला समजावून सांग इतकं पुण्य कशात आहे. पण सौंदर्य प्रसाधनं तयार केली तर त्या ज्या शक्यता आहेत त्यातली एक शक्यता आहे त्यापासून साबणं तयार होऊ शकतात सर. साबणं तयार झाली तर सर 2 शक्यता आहेत. एक म्हणजे अंगाचा आणि एक म्हणजे कापडाचा. कापडाचा तयार झालं तर काय अडचण आहे. अंगाचा तयार झाला तर 2 शक्यता आहेत. मिलिटरीत का जायचं नाही.
अंगात तयार झालं तर दोन शक्यता, एक म्हणजे पुरुषांचं आणि स्त्रियांचं. बिचाऱ्याचं शेवटचं वाक्य होतं, पुरुषांचं काय नाही हो सर म्हटलं. बायका सामनाला इतकं नावं ठेवते, तितकं नावं ठेवते, तितकं नावं ठेवते, म्हणून आयुष्यात मी कधीच मिलिटरीत जाणार नाही. म्हणजे माणसाला कारणं सांगायची असतील तर माणूस अशी कारणं सांगतो, तर तशी कारणं सांगू नका. स्वतःला ओळखून ज्याही क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घ्या. आणि एक मला सांगायला आवडेल की आईबाबांच्या स्वप्नांचा चुराडा कधी होऊ देऊ नका, कारण तुमच्या स्वप्नांवरती तुमच्यापेक्षा त्यांचा खूप विश्वास असतो. पुण्यामध्ये येऊन मुलं काय करतात हे मला खूप चांगलं माहिती आहे. आणि पुण्यातच जावं का मुंबईला जावं का असं काही नाही. चांगला गुरु असेल, एखादा सिनियर विद्यार्थी असेल, सिलेक्टेड कॅन्डिडेट असेल, तर त्यांच्याकडून त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही खेड्यातही अभ्यास करू शकता. कारण दिल्लीला ट्युशन गेल्यानंतर एखाद्या खेड्यात जाऊन अभ्यास करणारी मुलं पण भरपूर आहेत. फक्त गरज आहे की तुमची ती तळमळ मनापासूनची असली पाहिजे. तशी तळमळ इथं बसलेली सगळी पाहतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्याही क्षेत्रात जायचं तुमचं स्वप्न असेल त्या क्षेत्रात जाल, त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट कराल. कारण आयुष्यात जर तुम्हाला वाटत असेल की कधीतरी मला एकदा बसून माझ्या आयुष्याबद्दल खूप सिरियसली विचार करायचा आहे, तर तो हा काळ आहे. एकदा जाऊन बसा, शांतपणे बसा आणि विचार करा, अजून 5 वर्षांनी मी कुठं असेल, अजून 10 वर्षांनी मी कुठं असेल. खरं सांगतो, झोप लागणार नाही. आणि त्यामुळं इथून उठत असताना बरेच जण तो विचार करण्याच्या उद्देशानं उठतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खूप सुंदर मेसेज आपल्याला येत असतात, त्यातलाच एक, कारण मेसेज आलेले व्हॉट्सअपवरती असतील, फेसबुकवरती असतील किंवा इनबॉक्समध्ये असतील, कारण ती सतत पडत असतात. पण खऱ्या अर्थानं ती पडत नसतात, कारण पडता पडता ती घडत असतात. त्यामुळे पडत जा, घडत जा, यशाची प्रत्येक पायरी दिमाखानं चढत जा. पुन्हा एकदा इथं बसलेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय चांगलं काम आकार फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी ते करत आहेत, त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो. खरं तर त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं त्यावेळेला मी मसुरीला फाउंडेशन कोर्ससाठी जाणार होतो, पण त्यांच्या त्या 2-3 दिवसातल्या फोनमधली तळमळ मी बघितली होती. आणि परत ज्यावेळेला माझं कॅन्सल झालं, मी रांचीच्या शेजारी खुटी म्हणून डिस्ट्रिक्ट आहे. खरं तर झारखंड हा एक वेगळा विषय आहे. परत कधीतरी त्यांनी बोलवल्यानंतर मी आफ्टर सर्व्हिसचे माझे अनुभव सांगेन, कारण ज्यावेळेला मला झारखंड मिळालं, कारण शेवटी या सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तुम्ही कुठेही जा, या सर्व्हिसमधलं जे समाधान आहे त्यांना, म्हणजे खुटीचा मला एक फायदा तर भविष्यात नक्की होईल. चुकून महाराष्ट्रात जर आलो, काटा ट्रान्सफरची पॉलिसी ज्यासाठी आमचे प्रयत्न ती झाली, तर कमीत कमी कोण मला गडचिरोलीला टाकतो तरी म्हणणार नाही. त्यामुळे ॲटलिस्ट तो तरी फायदा मला खुटीला काम केल्याचा होईल. रामजींना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार. कारण मगाशी म्हटलं माईकवरती प्रचंड प्रेम करणारा मी माणूस आहे. इथं मला बोलण्याची त्यांनी संधी दिली की 2 गोष्टी करायच्या, एक तर सोडायची नाही, जी मी सोडली नाही, आणि ज्यांनी दिले त्यांचे आभार मानायला विसरायचे नाही. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या इथून पुढच्या उपक्रमात जेव्हा कधी लागेल तेव्हा मी नक्की सहकार्य करण्याचे त्यांना वचन देतो. भाषणाच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांचा मित्र-मैत्रिणी म्हणून उल्लेख केला, भविष्यामध्ये सहकारी मित्र म्हणून उल्लेख करण्याची संधी द्याल अशी सदिच्छा या ठिकाणी. Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation.